शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या महानिर्वाण क्षणी तत्कालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविद्या भक्तीचं प्रतीक म्हणून चांदीची 9 नाणी दिली होती। मोठ्या भक्तिभावानं लक्ष्मीबाई शिंदे यांनी देखील ही नाणी साईंचा प्रसाद म्हणून घेत आपल्याकडे ठेवली। लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पश्चात 9 नाणी त्यांच्या वारसाकडे म्हणजेच तात्या पाटील शिंदे आणि नाना पाटील शिंदे यांच्याकडे आली। यातूनच नाना पाटील शिंदे यांच्या पत्नी सोनूबाई यांच्या माध्यमातून त्यांची कन्या हिराबाई शिंदे अर्थात शैलजा गायकवाड यांच्याकडे असल्याचा दावा गायकवाड परिवाराकडून करण्यात आला। याबाबतचे अनेक जुने दस्तऐवज देखील अरुण गायकवाड यांच्याकडे उपलब्ध असून ती नाणी एका काचेच्या पेटीत ठेवत ते दररोज पूजा करतात। तर शिंदे परिवाराने देखील लक्ष्मीबाई यांचे वास्तव्य राहिलेल्या निवासस्थानी मंदिर उभारत तेथे ही 9 नाणी दर्शनासाठी ठेवली। आणखी एका शिंदे परिवाराकडे 4 नाणी असल्याचा दावा केला जातोय। साईबाबांनी 9 नाणी दिली होती, याची 22 नाणी उदयास आल्यानं खरा वाद सुरू झाला। काही दिवसांपूर्वी शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थांनी अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती। मात्र तक्रारदारच चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यानं गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळाला। या पार्श्वभूमीवर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या ताब्यातील नाणीच खरी असल्याचा दावा सोनूबाई नाना पाटील शिंदे यांचे नातू अरुण गायकवाड करत सर्व तपासणीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं। मूळ नाणी ही कोणाकडे आहेत हे याचा तपास करावा असं चॅरिटी कमिशनरकडे एक तक्रार अर्ज केला होता आणि चॅरिटी कमिशनर साहेबांनी त्यावर निरीक्षक नेमले आणि निरीक्षकांनी येथे येऊन सर्व चौकशी केली आणि ट्रस्ट डीड शोधले 2000 सालापासूनचं आणि निकाल दिला की हे जे गावकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या होत्या हे खोटे विधान करत आहेत। संपूर्ण 9 नाणी ही माझ्याकडे म्हणजे अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा त्यांनी निकाल दिला आहे। चॅरिटी कमिशनरनी म्हणलं आहे की साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली आणि ते ब्रह्मत्वात विलीन झाले। समाधी घेण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना 5 व 4 अशी 9 नाणी दिली होती आणि तसेच सद्यस्थितीत ती नाणी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा स्पष्ट निकाल दिलेला आहे। पूर्णपणे तयार आहोत, परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का? शिवाय त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत। परीक्षण हे आमचे नाणे पूजेत असल्यामुळं आम्ही ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करावेत। त्यांनी परीक्षण करण्यासाठी घरी यावेत। याला परीक्षण करण्याची गरज नाही आणि परीक्षण करणारं भारत सरकार आहे, पुरातत्व खातं आहे। तर त्या पुरातत्व खात्याने जर आम्हाला विनंती केली तर त्यांनी त्यांचे लोक पाठवावेत। आम्ही तिथं नाणी खोलू, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलू आणि ते परीक्षण करावं त्यांनी आमच्या समोर। पोलीस स्टेशन आहे, चॅरिटी कमिशनर आहेत, त्याचं काय आम्ही प्रदर्शन करत नाही। मंदिरामध्ये आम्ही ते ठेवतो, ज्यांनी घरी पूजा कुठं ठेवलेली आहे, सत्संग ठेवलेले आहेत तिथं ठेवतो। भक्त मंडळी त्याचं दर्शन घेतात आणि मी त्याच्यावर प्रवचन देतो साईबाबांनी। आणि सर्वात महत्त्वाचं मी या निमित्ताने साईबाबांची नवविधा भक्तीचा प्रचार करतोच। त्यामुळं जे खरे आणि खोट्या नाण्यांना खरं बनवण्याचं जे काही षडयंत्र या लोकांनी चालवलं होतं आणि ह्या षडयंत्रात साईबाबा संस्थान सुद्धा सामील झालं याला मला विशेष वाटतं। पण तो ठीक आहे, परंतु आता चॅरिटी कमिशनरने निकाल दिलेला आहे आणि तो निकाल सर्वांना हा मानला पाहिजे असं मला वाटतं। साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा दावा आहे की आपल्याकडील 9 नाणी खरी असून उरलेली सर्व बनावट आहे। त्यामुळे एकूण शिंदे कुटुंबियांकडे 9 आणि गायकवाड परिवाराकडे 9 आणि आणखी एका शिंदे परिवाराकडे 4 नाणी असल्यानं एकूण 22 नाण्यांवरून नवा गोंधळ निर्माण झालाय। तर वंशावळीनं आमचीच नाणी खरी असल्याचा दावा शिंदे कुटुंबियांनी करत ती लक्ष्मीबाई शिंदे यांच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवली असून बाहेर कुठेही घेऊन जात नसल्याचं शिंदे परिवाराकडून स्पष्ट करण्यात आलंय। अगदी हाकेच्या अंतरावर घरे द्वारकामेपासून तर बाबा गेल्यानंतर लक्ष्मीबाईंनी स्वतः बाबा 1918 साली गेली, लक्ष्मीबाई गेल्या साधारण 1963 साली 2 जून 1963 साली म्हणजे साधारण 40+ म्हणजे 41 वर्ष लक्ष्मीबाईंनी स्वतः इथं 9 रुपये दाखवले। साई भक्त त्या काळापासून इथं 9 रुपये पाहण्यासाठी येत होते। लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की 9 रुपये हे इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने 9 रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले। म्हणजे बाबा गेले 1918 जवळ 100पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले, 9 रुपये इथंच आहे 100 वर्षापासून। तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही। बाहेर जे कोणी 9 रुपये दाखवतं ते पूर्णपणे खोटं आहे।
सर्व ग्रामस्थांना माहिती आहे, शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत, ते सर्वांना माहिती आहे की 9 रुपये इथंच ठेवलेले आहेत. हा, मी भाऊसाहेब शिंदे बोलतो, लक्ष्मीबाई शिंदे यांचा पंतू. परंतु जे 9 रुपयाचं काय जे गोंधळ चालू येतो, तर आजही आमचे 9 रुपये जे ते बाबांनी जे लक्ष्मीबाईला दिले शेवटच्या शेणी द्वारकामाईमध्ये, आज आम्हाला ते आमच्या वंशप्रमाणे आमच्या शिंदे फॅमिलीकडेच आहे. आज तुम्हाला मंदिरात पाहायला भेटतील ते. आम्ही अजिबात जात नाही. आमचे 9 रुपये इकडे मंदिरातच ठेवलेले. बाकीचे हे जे लोक आहेत सांगता बाहेरगावी ते संमेलन भरतात, आमच्याकडे ओरिजिनल पैसे, लक्ष्मीबाईचा पंतू आहे, नातू आहे, पण त्याचा आमचा काही संबंध नाही. तो एक गायकवाड म्हणून पोरगा आहे, त्याचा आमचा काही संबंध नाही. आमचे शिंदे फॅमिलीचे जे 9 रुपये आम्ही इकडे द्वारकाबाई आपल्या लक्ष्मीबाईच्या मंदिरातच ठेवले. तुम्ही कधी येऊ शकता. पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला, SP ऑफिसला एक अर्ज दिला. तो अर्ज सुद्धा तो आमतो संस्थांच्या माध्यमातून देण्यात आला त्या टायमाला, आणि संस्थांनी त्या टायमामध्ये हे केले. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला तो आणतो SP ऑफिसहून चौकशीसाठी अधिकारी पण आले होते. मी त्यांना पण ती पुरेपूरी माहिती दिली का सदर हे जो लक्ष्मीबाई शिंदेचे ओरिजिनल 9 कॉइन आहे ते तो आणतो का लक्ष्मीबाई शिंदेचं जे मंदिर आहे तिथंच आहे, आणि ते गायकवाड किंवा काय आहे ते आमचे पाहुणे लागतात लांबून, पण त्यांच्याकडनं हा विषय मला माहिती होता. पण त्या अनुषंगाने त्या आम्हाला असं ठरलं का जे पण नको आहे शिर्डीमध्ये 2700 का किती आहे ते सगळे गोळ्या करायचे आणि पुरातत्व विभागाकडे द्यायचे. त्याच्याने शहानिशा होईल ओरिजिनल कोणचे आणि डुप्लिकेट कोणचे. तर ते तो आणतो, जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल बाजूला काढायचे आणि डुप्लिकेट तो आणतो बाजूला काढून तो आणतो. ओरिजिनल साहेब भक्तांना फसवणूक व्हावा नाही यासाठी ते 9 कॉइन तो आणतो साहेब संस्थांच्या तो आणतो म्युझियम मध्ये ठेवायचे, किंवा जर साहेब शिंदे फॅमिली जर इच्छा असेल तर ते तिकडे म्युझियम मध्ये ठेवा. जर शिंदे फॅमिली इच्छा नसेल तर त्यांना परत देऊन ते तिथं लक्ष्मीबाईचं मंदिर त्यांनी ऑलरेडी बांधलेलंच आहे, ते मंदिरातून व्यवस्थित व्हावे बांधून तिथं ते 9 कॉइन ठेवावे आणि त्याचं एक ट्रस्ट करावा अशी सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती. त्यामुळे मी त्या टायमाला याला पुढाकार घेतला आणि ती नोटीस मध्ये तो मी माझ्या नावाने संस्थांना एक अर्ज केला होता, आणि संस्थांच्या थ्रू तो आणतो पोलीस स्टेशनला आणि SP ऑफिसला अर्ज केलेला आहे. आता जे गायकवाड दावा करतायत की धर्मदाय आयुक्तांनी त्या संदर्भात निकाल दिला आहे, काय तुमची भूमिका असणार? धर्मदाय आयुक्तांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही, आणि हे आम्ही साहेबांच्या समोर हात ठेवून सांगू शकतो कुठल्याही प्रकारची नोटीस नाही. आणि जरी धर्मदाय आयुक्तांनी जरी दिलं तर आम्ही तो आणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू. साईबाबांनी द्वारकामाईत लक्ष्मीबाई शिंदे यांना 100 वर्षांपूर्वी 9 नाणी दिली असून आता तब्बल 22 नाणी कशी तयार झाली, तसेच खरी 9 नाणी वगळता इतर नाणी साई भक्तांना दर्शनासाठी ठेवणं हा भाविकांसोबत विश्वासघातच म्हणावा लागेल. 9 नाण्याची तब्बल 22 नाणी झाल्यानं या पार्श्वभूमीवर या सर्व नाण्यांची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी व्हावी अशी मागणीही साई भक्त आणि ग्रामस्थांकडून करण्यात येते. महत्त्वाचं म्हणजे सर्व तपासणी आणि कायदेशीर पूर्ततेसाठी गायकवाड परिवारच आग्रही असून पहिल्यापासून तयार आहे. तर धार्मिक श्रद्धेचा विषय असलेल्या या नाण्यांवरून राजकीय, कौटुंबिक आणि संस्थात्मक संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. कोणती नाणी खरी, कोणती बनावट याबाबत योग्य तपासणीअंती कदाचित खऱ्या नाण्यांचं दर्शन भाविकांना होईलही. मात्र यात साईबाबांच्या भक्तांच्या भावनांचा देखील विचार केला जावा हीच माफक अपेक्षा. SP 24 ताससाठी मनीष दबंगे, शिर्डी.